मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे। तहव्वूर राणाला भारताकडे आता सोपवलं जाईल। मुंबईत जो 26/11चा दहशतवादी हल्ला झाला त्याचा मास्टरमाइंड आहे तहव्वूर राणा। जहां तक मुझे लगता है कि भारत के लिए एक अच्छा ये यूएस गवर्नमेंट ने कदम उठाया है और ये हमारी भारत सरकार की कूटनीति ही है, जिसके कारण तहव्वूर राणा को अभी बचना बहुत मुश्किल है। मैं ये भी मानता हूं कि तहव्वूर राणा को एक्सट्राडिट करने के बाद ऐसे कुछ संगीन राज खुलने वाले हैं, जिसके आधार पर पाकिस्तान की आर्मी के अधिकारी और पाकिस्तान में किस तरह से साजिश हुई थी 26/11 की और किन लोगों ने इसको अंजाम देने के लिए क्या क्या मदद की, इस बहुत बारे में बहुत जानकारी मिल सकती है। तहव्वूर राणा नेमका कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। तहव्वूर राणा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील दोषी आहे। तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे। तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे। डेव्हिड डेडली सोबत तहव्वूर राणा 26/11 हल्ल्याच्या कटामध्ये सामील होता। डेव्हिड डेडली आणि राणानं डेन्मार्कमध्ये मुंबई हल्ल्याचा प्लॅन आखला। मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी डेडली आणि तहव्वूरनं रेकी केली। मुंबईतल्या अनेक भागांची माहिती तहव्वूर राणानंच रेकी करून पुरवली। तहव्वूर राणानं डेव्हिड हेडलीला आर्थिक मदत केल्याचा सुद्धा आरोप त्याच्यावर आहे। हेडली कुणाला भेटतो, काय बोलतो, काय करतो, राणाला सर्व माहिती होती। अमेरिकन तपास यंत्रणा FBI-नं 2009 मध्ये राणा आणि हेडली शिकागो विमानतळावर पकडले। 26/11 हल्ला प्रकरणात 2013 मध्ये तहव्वूर राणा दोषी आढळला। राणाला अमेरिकन कोर्टानं 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली।